जय गजानन माऊली. आजची सकाळ थोडी उशिरात झाली. बसली होती तेवढ्यातच आमच्या मातोश्री म्हणतात, बाई नाश्ता झालेला आहे, नाश्ता करून घ्या. मग नाश्ता करतच होती तर तेवढ्यात आमची पिताश्री म्हणतात, जा बरं वाडीत जा बरं, तेवढं गाय वासराले पाणी बाजून या बरं. आणि मग काय, आमच्या दोघी बहीण भावाले हेच पाहिजे, कधी आम्हाला म्हणतात वाडीत जा बरं. आम्ही तयारच असतो ना वाडीत यायला, ऊन असो पाणी असो काही असो तिकडे. मग आणि बाबा शोधून आले ते बिल्ला. आता गावातल्या लोकांना माहिती बिल्ला खायला म्हणतात तर ते ढोराईसाठी असतात. तेवढ्या वेळात आम्हाला चांगला चान्स भेटला ना, मग आलो आम्ही इकडे वाडी. आणि ऊन म्हणते तर मी यावं कोणी नाही, एवढी ऊन तपूर आली होती. जसं वासरू सोडलं तसं वासरू डायरेक्ट अंदरच गेलं. सांगा त्याला किती ऊन लागत असेल. आणि आमची तर खूप सारे गाय वासर आहे, मग एक एक करून प्रसाद न सोडले. हे वासरू सगळ्यात बदमाश आहे, कोणालाच अटपत नाही. ते फक्त मस्ती करू दे म्हणते, बैलासोबतही मस्ती करू दे तिकडे गायसोबतही मस्ती करू दे म्हणते. एवढं सगळं वासरू सांगा बरं काय खाली चंदन जात आहे. आणि वासरू अजबच आहे राजू, मस्ती नाही करू दिलं तर हे रागही भरते. बस त्याला राग येते, मग तिला चोपडा लागते थोडंसं. आणि पाहिलं थोड्या वेळात त्याला चोपडलं की तो चांगला होते. मग ते म्हणजे लाळही करा म्हणते लहान लेकराचे तेवढे नखरे नाही, तेवढे वासराचे नखरे. आणि वासराचे एक आहे, घरून कोणी येऊन त्याच्या अवतीभोवती फिरते, म्हणजे मला लाळ करा म्हणते. आणि या डोळ्याची एक खासियत आहे, येईल किती टाक्यावर पाणी प्यायला सोडा नाही, तिथं पाणी नाही पितीन. तिकडून आल्यावर येईल बकेटभर पाणी दाखवाच लागते. बरं जाऊ द्या, ते असो, हा दाखवते पाणी. आणि आता आम्ही जातो घरी. तेवढं लवकर इन्स्टाला फॉलो करून घ्या, युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण.